नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. परिस्थितीचं भान आणि भूतकाळासह वर्तमानाची जाण असेल तर कोणत्याही मीडियामध्ये प्रभावीपणे काम करता येतं. गेल्या काही वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा सुद्धा डिजिटल मीडिया अधिक प्रभावी होतोय का अशी चर्चा सुरू असतानाच गेल्या काही वर्षामध्ये 2 यूट्यूबवरची पोर्टल किंवा 2 यूट्यूब चॅनेल ही आपल्या सगळ्यांना भावतायत, आवडतायत, त्याच्याबद्दल चर्चा होतीये. आज याच क्षेत्रातील 2 मान्यवर आपल्या सोबत आहेत. मी स्वागत करतो आदरणीय भाऊ तोरसेकर यांचं. नमस्कार. भाऊ तोरसेकर हे प्रतिपक्ष या नावानं यूट्यूब चॅनेल चालवतात. यापूर्वी त्यांचा जागता पहारा हा ब्लॉग सुद्धा आपण वाचलेला आहे. दैनिक मराठा, साप्ताहिक भूपुत्र, ब्लिट्स, सकाळ अशा अनेक दैनिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विवेक, चित्रलेखा, आपला वार्ताहर, पुण्यनगरी इथेही काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. आणि गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलमधून घराघरामध्ये एक विचार पोचवलेला आहे त्या संदर्भात सुद्धा मला जाणून घ्यायचं आणि एकूणच पत्रकारितेतील त्यांचा अनुभव, त्यांचं योगदान याविषयी मला त्यांच्याशी बोलायचं. आज आपल्या स्टुडिओमध्ये दुसरे मान्यवर आहेत प्रभाकर सूर्यवंशी. मी त्यांचंही स्वागत करतो. नमस्कार. आकार DG9 या यूट्यूब चॅनेलमधून ते आपल्याला भेटत असतात, दिसत असतात. दैनिक गावकरी, दैनिक मुंबई मित्र आणि नवशक्ती या दैनिकांमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. आणि आता आकार DG9च्या माध्यमातून ते आपल्याशी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांबद्दल भाष्य करत असतात, त्याच्याबद्दलची मतं व्यक्त करत असतात. नव्या काळातील, नव्या माध्यमातील या 2 दिग्गजांशी आपल्याला आज बोलायचंय. सुरुवातीला भाऊ तोरसेकर, मी आपल्याकडे येतो. भाऊ, खरं तर आपण शिक्षणानं आर्किटेक्ट आहात, पण त्यानंतर आता गेली जवळपास 35 ते 40 वर्षापेक्षा अधिक काळ आपण प्रसार माध्यमांमध्ये काम करत आहात. तुम्हाला स्वतःला पत्रकार व्हायचं होतं की आर्किटेक्ट व्हायचं होतं, किंवा आर्किटेक्ट होऊन पत्रकारितेकडे कसं वळलात? नाही, मी आर्किटेक्चरला स्टुडंट होतो. मी आर्किटेक्ट झालो नाही. याचं कारण मी विद्यार्थी चळवळीत पडलो आणि ओढला गेल्यानंतर मग बरेच अगदी डिप्लोमा इंजिनिअरिंग, आर्ट्सला वगैरे गेलो. पण एक प्रसंग असा आला, म्हणजे वेळ अशी आली की आपली परीक्षा कोणी घेऊ शकत नाही असं वाटलं. त्यामुळे मी कुठलाही कोर्स पूर्ण केला नाही. आणि माझं उलटं टोक माझी बायको आहे, ती प्रत्येक वेळेला मेरिट आलेली आणि 3-4 प्रकारचं ग्रॅज्युएशन केलेली. म्हणजे एक मूल झाल्यानंतर सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या कॉम्प्युटर कोर्समध्ये ती दुसरी आली. वा. आणि मी दुसरं टोक आहे. म्हणजे एका गोष्टीत आपल्याला आनंद मिळाला की झाला, आता नवीन काहीतरी करू. असं 29 नोकऱ्या सोडल्या. बापरे. काय पटलं नाही म्हणून सोडल्या. काही काही वेळेला कंटाळा आला की बस झाला, आपण या पलीकडे जाऊ शकत नाही असं वाटलं आणि मग त्यातून बाहेर पडलो. काही वेळेला आता हे डिजिटल वगैरे, म्हणजे मी इतका हट्टी माणूस आहे की लिहित होतो त्या काळात फाउंटन पेनने लिहायचं. मी बॉल पेन पण न वापरणारा माणूस. बर. आणि त्यामुळे हे एक 12-15 वर्षापूर्वी हळूहळू करत हे डिजिटल वगैरे आलं. त्यावेळेला मी पुण्यनगरीत लिहित होतो आणि तो कॉलम फार, उलट तपासणी फार लोकप्रिय झाला होता. आणि मला धक्का बसला की काही कॉलेजची मुलं माझ्याकडे आली, म्हणाले हे तुम्ही फेसबुकवर आणि टाका, ब्लॉग करा. म्हटलं मला काय, मी टाईप करणार नाही, मी असं आहे. तर त्या मुलांनी प्रकारे मला उल्लू बनवलं आणि मी डिजिटलमध्ये आलो. उल्लू बनवलं म्हणजे मी टाईप करणार नाही, हा जो हट्ट होता. म्हटलं मी ज्या गतीने लिहितो त्या गतीने ते टाईप होणार नाही, तर डिस्टर्बन्स होईल डोक्यामध्ये. तर त्यांनी अशी चलाखी केली की मला म्हणाले की तुम्ही एक काम करा की फेसबुक हे चांगलं गोष्ट आहे, तुम्हाला काय तुमचं लिहून वगैरे संपलं की तुम्हाला जे काय वाटेल 2 ओळी टाका म्हणे. त्याच्यावर रिॲक्ट होतात लोक, लोकांना आवडलं, तुम्ही उत्तर द्याल. पण ते जेव्हा मी टाईप करायला लागलो तेव्हा मला माझाच राग यायला लागला आणि 28 दिवसात मी ज्या गतीने लिहित होतो त्या गतीने टाईप करायला लागलो. वा. आणि त्यामुळे मग ते समोरच्यानी काहीतरी म्हटले कॉमेंट, तर त्याला उत्तर दिलं पाहिजे. ह्यातून ते होऊन मी आलो. आणि पुढे यूट्यूब हे अगदी अलीकडचं आहे. योगायोगाने लिहिण्याचं प्रॉब्लेम व्हायला लागले, अशा वेळेला हे व्हिज्युअल मीडिया समोर आला. आणि एवढी अपेक्षा नव्हती त्याच्या. मी सगळ्यांना खरं ते सांगतो की लॉकडाऊन लागल्यामुळे प्रतिपक्ष सुरू झाला, नाही तो सुरू झाला नसता कदाचित, ही वस्तुस्थिती.
पण प्रतिपक्ष हे नाव तुम्ही का दिलं? म्हणजे प्रतिपक्ष कुणाचा आणि कुणासाठी आहे? प्रतिपक्ष म्हणजे जे मीडियामध्ये आजचा प्रस्थापित मीडिया आहे त्याचा एक प्रतिपक्ष असावा असं मला वाटलं. कारण हे आजचं माझं नाही, मी गेल्या 30 वर्षापासून मेनस्ट्रीम मीडियाशी पंगा घेतलेला माणूस आहे. आणि आज जे काही घडतंय मराठी प्रिंट मीडियाचं हे होणार असं हे मी 1996 साली एक प्रदीर्घ लेखातून अख्खा दिवाळी अंक मीडियावर मी एक हाती लिहिलेला होता 200 पानी. आणि त्याच्यात मी हे प्रेडिक्ट केलं होतं ज्या प्रकारे मेनस्ट्रीम मीडिया हा अजेंडा मीडिया व्हायला लागलाय त्यातून त्याचा शेवट होणार आहे. कारण पत्रकारिता ही दीपस्तंभासारखी असावी. त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करावं पण स्वतः एका जागी ठाम राहिलं पाहिजे. ते साधारण 90 नंतर हळूहळू ते भान मेनस्ट्रीम मीडियाचं सुटत गेलं. आणि आज आपण बघतोय झाली मीडियाची परिस्थिती ही अपेक्षित होती. त्याच्यावर करोनाच्या लॉकडाऊनने प्राणघातक घाव घातला. म्हणजे ते संपत आलं होतं पण ज्याला म्हणतो ना एक घाव पडावा तो लॉकडाऊनच्या काळात झाला. वर्तमानपत्र छापणं बंद झालं, घरी पोहोचणं बंद झालं आणि त्या साधारण 3-4 महिन्यामध्ये जे लोक कन्वर्ट झाले होते ऑनलाईन ते परत मागे येणं फार कमी प्रमाणात झालं आणि त्यामुळे आज व्हायची ती परिस्थिती झाली. पण त्याच कालखंडामध्ये आणखीन इलेक्ट्रॉनिक मीडिया आला होता. तो पण इतका एकांगी होत गेला होता की लोकांना कळत होता खोटं बोलतोय. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देईन की एक चॅनेल, मी नावं घेत नाही आता, पण एक चॅनेलवर एक परिसंवाद मराठीचा चालला होता. तो दाखवतोय आणि त्या भारताच्या सैनिकांवर काश्मीरमध्ये काय ते दगडफेक करतायत पोरं तिथली. आणि तुम्ही त्यावेळेला भारतीय सेना ही काश्मीरींना छळते असं वाक्य बोलता. लोकांनी त्याची सांगड कशी घालायची तिथे लोकांना कळतं की तुम्ही दाखवता एक आणि बोलताय खोटं. आणि तिथे तो खोटेपणा उघड होत गेला. त्यामध्ये मग हे डिजिटल आणि सोशल मीडिया आले. ते जेव्हा सत्य उलगडून सांगायला लागले लोक तिकडे वळायला लागले. हा फरक आहे. भाऊ तोरसेकरांनी आता एकांगी हा शब्द वापरलेला आहे, त्याविषयी मला नंतर बोलायचं त्यांच्याशी. प्रभाकर सूर्यवंशी, अत्यंत समर्पक शब्दामध्ये आणि प्रभावीपणानं तुम्ही राजकीय विश्लेषण करत असता, विवेचन करत असता. आता ज्या पद्धतीनं भाऊ म्हणले की मेन स्ट्रीम मीडिया, तुम्ही स्वतः अजूनही मेन स्ट्रीम मीडिया म्हणून काही वेगळं आहे असं मानता की आता काळानुसार बदल झालेले आहेत, आणखीन डिजिटल मीडिया हाच आता मेन स्ट्रीम मीडिया होऊ लागलाय असं तुम्हाला वाटतं का? नाही, जवळपास आता असं चित्र दिसतंय सगळीकडे की मेन स्ट्रीम मीडिया हा जो प्रकार आहे त्याला लोक नाकारू लागलेत, नाकारतायत. कारण डिजिटलमध्ये हे जे काही आमच्यासारखे छोटे मोठे युट्यूबर्स आहेत त्यांचे जे कार्यक्रम असतात, म्हणजे आम्ही जे काही विवेचन करतो त्याकडे लोक गांभीर्याने बघायला लागलेत, ऐकायला लागलेत. आज जर भाऊंच्या प्रतिपक्षाची जी सबस्क्रायबर्सची संख्या आहे ती पाहिली तुम्ही, त्यानंतर माझे सबस्क्रायबर्स आहेत, सुशील कुलकर्णींचे आहेत, हा जो एकत्रित आकडा आहे म्हणजे निव्वळ सबस्क्रायबर्सचा आणि त्यानंतर आम्हाला मिळणाऱ्या व्ह्यूजचा, तर तो आकडा कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियातल्या एकाही चॅनेलला आजवर गाठता आलेला नाही मागच्या 2-3 वर्षाची जर आपण गोळाबेरीज केली तर हे त्यांचं अपयश म्हणा किंवा हे आमचं यश म्हणा. बरं, हा जो काही फरक आहे तो खुद्द जनतेने ठरवलाय, प्रेक्षक वर्गाने ठरवलाय की मेनस्ट्रीम मीडिया कुणाला म्हणायचं आणि एक अशी मीडिया, एक असं प्रतिपक्ष किंवा असा पर्याय जो उपलब्ध झालाय की ज्याच्यातून आपल्याला खऱ्या बातम्या, त्या बातमीमागची बातमी कळते. मेनस्ट्रीम मीडिया आजवर काय दाखवत आलाय, त्यांना जे सोयीचं आहे किंवा त्यांना जे सांगितलं जातं की हा एक नरेटिव्ह सेट करा, हे एक परसेप्शन क्रिएट करा, तर तेच सुरू आहे मेनस्ट्रीम मीडियाकडून. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकांच्या मनातला हा प्रश्न आहे की ओव्हरऑल सगळाच मीडिया हा 2 प्रकारे विभागला गेलाय का? एक डाव्या विचारसरणीचा आणि उजव्या विचारसरणीचा. आणि त्याच्यातून निर्माण होणारं जे काही द्वंद्व आहे हे द्वंद्व आपल्या देशाला, समाजाला कुठे घेऊन जाणार आहे हा सुद्धा एक आता काळजीचा प्रश्न निर्माण झालाय. त्या काळजीच्या पोटीच एक त्यांना पर्याय उभा राहिलाय. तो हा आमचे जे काही आम्ही जे युट्यूबर्स आहोत, आमच्याकडून जे काही एक माध्यम, सशक्त माध्यम म्हणून आम्ही आता पुढे येतोय, तो हा पर्याय त्यातूनच निर्माण झालाय. ती काळाची गरज होती. कारण जर 2 ज्याला आपण मेनस्ट्रीम मीडिया म्हणत आलोय आजवर,
ते जेव्हा दोन वेगवेगळ्या गटातटात विभागले गेलेत, उजवी विचारसरणी, डावी विचारसरणी, आमच्यावरही आरोप होतो की आम्ही उजव्या विचारसरणीचे आहोत. निश्चितच आमच्यावर प्रभाव आहे उजव्या विचारसरणीचा, तो नाकारता येत नाही. पण कुठेतरी आम्ही सत्सद विवेक बुद्धीला पटतं तेच बोलतो. आणि सामान्य माणसाच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा आमच्या तोंडून ती माणसं ऐकतात, सामान्य माणूस ऐकतो, तेव्हा त्याला ते पटतं की हा माणूस मला जे आतापर्यंत वाटत होतं तेच हा बोलतोय, हे काही वेगळं नाहीये. आता आम्ही तुमच्या स्टुडिओत येताना तुमचा गेटकीपर जो आहे सिक्युरिटी, तो भाऊंच्या पाया पडला, कारण तो भाऊंचा प्रेक्षक आहे. तो दिवसभरात भाऊंचे 4 व्हिडिओ 5 व्हिडिओ जे येतात ते सकाळपासून तो बघत असतो, त्याला फावला वेळ मिळतो तेव्हा. असेच काही लोक, म्हणजे भाऊंचे व्हिडिओज आहेत, माझे व्हिडिओ आहेत, असे आम्ही जे काही युट्यूबर्स आहोत, ते बघणाऱ्यांची संख्या, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची संख्या यात लक्षणीय वाढ ह्याचमुळे झालेली आहे, कारण आम्ही त्यांच्या मनातलं बोलतो. किंबहुना आम्ही कुणाच्या अंतरंगात डोकवायला जात नाही किंवा मनकवडे नाही होत, आम्हाला ती विद्या येत नाही. पण मी जी सारासार विवेक बुद्धी वापरतो, मी जो सारासार विचार करतो, त्यातून मला शिवसेनेची झालेली परिस्थिती किंवा इतर राजकीय जे पक्ष आहेत त्यांचं जे एकूण त्यांचा जो स्टान्स असतो प्रत्येक गोष्टीच्या वेळेला, याचा विचार जो मी करतो तो मी मांडतो माझ्या विवेचनातून. आणि होतं काय की मी एक सामान्यच माणूस आहे ना, मला ही जी रोजमर्राची जी आपली जिंदगी असते, लोकलच्या ट्रेनमध्ये चढताना धक्के खायचे असतात, आत शिरल्यानंतर 34 सीट जरी मिळते का, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही आमच्या डोक्यात असतात, त्याच्यातूनच जे आम्हाला स्फुरतं ते आम्ही मांडतो, त्यामुळे ते सर्वसामान्यांना भावतं. पण तुम्ही आता बोलताना म्हटलात की आमच्यावरती असलेल्या प्रभावातून आम्ही व्यक्त होतो. माझ्या या कार्यक्रमाचं नाव संवाद प्रतिवाद आहे आणि संवाद म्हणजे बोथ वे आपलं कम्युनिकेशन असलं पाहिजे. सो माझे काही प्रश्न कॉमन असतील. आता तुम्ही जेव्हा म्हटला की आम्ही लोकांच्या मनातील भावनांना वाचा फोडतो, ऍट द सेम टाइम सध्याच्या एकूणच सोशल मीडियावरती ट्रोलर्सची गँग वाढतीये आणि सर्वसामान्यपणे ढोबळपणे असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीला प्रतिवाद करण्यासाठी, खोडून काढण्यासाठी हे ट्रोलर्स तयार केले जातात. तशाच पद्धतीनं काही पेड समर्थक पण आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून तयार होत आहेत आणि तशा पद्धतीनं उजव्या विचारसरणीचे समर्थक असलेले तुम्ही लोक आहात, अशाबद्दलचा आक्षेपही तुमच्याबद्दल नोंदवला जातो. काय सांगाल तुम्ही? दोघंही बोला प्लीज. नाही, मला एक लक्षात, मी ट्रोलर्स वगैरे माझ्याकडे कॉमेंट बंद ठेवले आणि त्याचं कारण सरळ आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्या ट्रोलर्समुळे मला त्रास होता का म्हणे, मी अजूनही तुम्ही म्हणाल तो क्वारंटाईनमध्ये, कारण करोनाला स्वातंत्र्य द्यावं असं मला वाटत नाही. आणि एक अनुभव असा आहे की एक हे प्रतिपक्ष सुरू होण्याच्या आधी पोस्टमन म्हणून आमच्या अक्षय विक्कडचा एक युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर माझा एक व्हिडिओ होता. त्याच्यावर एका मूर्खाने खाली काहीतरी कॉमेंट लिहिली की हा व्हिडिओ म्हणजे शरद पवारांच्या पॅन्टीत टाकलेला सुतळी बॉम्ब आहे. त्याच्यावरून आणखीन कोणीतरी एकाने पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आणि तक्रारीत काय दम नव्हता. मुद्दा असा की माझे 2 दिवस खराब झाले ना, आणि मूळ विषय बाजूलाच पडतो. मूळ विषय बाजूला पडला. म्हणजे माझा प्रतिवाद करायला मला हरकत नाही, पण मला शिव्या द्यायच्या त्याला मी ट्रोलर म्हणतो. आणि त्याला जर ट्रोलर म्हणायचं तर एंटायर मेनस्ट्रीम मीडिया हा मोदींचा ट्रोलर होता गेली 20 वर्ष. 2002च्या गुजरातच्या दंगलीनंतर किती वास्तविकता लोकांसमोर आणली गेली, एंटायर मीडिया. आणि ह्याची कबुली खुद्द राजदीप सरदेसाई सारख्या त्यावेळच्या एकमेव म्हणावा अशा चॅनेलच्या वृत्तसंपादकाने दिली की आम्ही अतिरेक केला मोदींच्या आणि गुजरातच्या दंगलीचा. मग ती पत्रकारिता नव्हती, ते ट्रोलरच होते ना. ज्या वेळेला ओपन मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया आले, त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर लोक प्रश्नचिन्ह लावायला लागले तेव्हा हे ट्रोलर हा शब्द आला. मला तुम्ही 15 वर्षापूर्वी ट्रोलर हा शब्द नव्हताच. मग ट्रोलर कुठून आलं? तर तुम्हाला तुमच्या औषधाची कटुता चाटायची वेळ आली तेव्हा ट्रोलर झाले. साधी गोष्ट आहे ना. आणि डावं उजवं ह्याला मी आता मी 52 वर्ष जवळजवळ पत्रकारितेमध्ये आहे. मी जेव्हा पत्रकारिता सुरू केली तेव्हा उजवं डावं काहीच नव्हतं ना. पत्रकारिता ही पत्रकारिता होती. आता तुम्ही माझ्या डाव्या हाताला बसलाय, बरोबर आहे, म्हणून तुम्ही म्हणणार भाऊ उजवा आहे, मी म्हणून तुम्ही डावे आहेत, याला काहीच अर्थ नसतो. महाराष्ट्र टाइम्स सारखं वर्तमानपत्र घ्या,
महाराष्ट्र टाइम्स हे वर्तमानपत्रामध्ये मनोहर देवधर होते, ते कट्टर सावरकरवादी होते. विसुभाऊ देवधर होते, संघाचे होते. दिनू रणदिवे हे कट्टर लोहियावादी होते. हे सगळे एकत्र नांदत होते. एक टाकी एक सुरी लिहिलं जात नव्हतं. किंवा गवा व्हेरेंचं वर्तमानपत्र होतं, ते स्वतः सावरकरवादी होते. त्याच्यामध्ये अनिल बर्वेसारखा अगदी त्या काळात माओवादी मानला गेलेलाही लेख लिहित होता. किंवा प्रभाकर वैद्य कम्युनिस्ट पार्टीचे आमदार होते, ते सुद्धा नाट्य परीक्षण सोबत मध्ये लिहित होते. मग उजवंडावं काय आलं. किंवा माझगावकरांचं हे होतं, काय म्हणतात ते, माणूस साप्ताहिक, त्यामध्ये विनय सहस्रबुद्धेसारखा हार्डकोअर संघवाला हा तरुण लेखक म्हणून पुढे आला. मग उजवेंड डावे काय म्हणणार, ते गांधीवादी होते, हे संघवाले होते. हे आलं कुठून, तर हे तुम्हाला साधारणतः 80 नंतरच्या काळात हळूहळू करत जे स्वतःला डावे म्हणतात त्या लोकांना राजकारणात आणि चळवळीतून त्यांची पिछेहाट होत गेली. तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण मीडिया काबीज करून आपली मतं जनतेवर लादू. त्यातून मीडियामध्ये उजवे आणि डावे आले. दिनू रणदिवे माझे चांगले परिचित मित्र होते, ज्येष्ठ होते. त्यांनी कधीही आपल्या बातमीमध्ये शिवसेनेचा द्वेष केला नाही. बातमी दिली, त्यांचं शिवसेनेविरुद्धचं मत ते लिहित होते. पण हा फरक तुम्हाला अलीकडच्या जर्नलिझम हा दिसला ठोक त्याला. हा संघवाला आहे, हा बीजेपीवाला आहे. म्हणजे निखिल वागळेची आयुष्य गेलं शिवसेनेला विरोध करण्यात, आणि आज ते ज्या पद्धतीत उद्धव ठाकरेंचं उदात्तीकरण करतात तिथे कळतं की हे बाजारू आहेत, हे ट्रोलर आहेत ओरिजिनल. त्यावेळेला आता काल परवा राज ठाकरेंनी म्हटलं ना की माझ्यावर एका खोटा आरोप, खुनाचा आरोप झाला, त्याने याच्यात सांगितलं. तो कोणी केला होता, तो कुठली कॅम्पेन कोणी चालवती, निखिल वागळेंनी चालवली होती महानगरमधून. तर हे सगळं होतं. आणि मी त्याच्यावर अख्खी लेखमाला लिहून, हे दोघे कसे नंगे आहेत ह्याच्यावर माझं पुस्तक मी पब्लिश करणार आहे. मी लेखमाला लिहिली होती. तर सांगायचा मुद्दा असा की मीडियामध्ये उजवं डावं नसतं. न्यायालय उजवं डावं असतं का, नाही. न्यायालय हे न्यायालय असतं. तिथे भाऊ आपण जर समजत असाल, मानत असाल की पत्रकार हा एकांगी असता कामा नये, तो निष्पक्ष असावा, त्याची पत्रकारिता ही उजव्या किंवा डाव्या विचारसरणीला वाहिलेली नसावी, असं जर तुम्ही मान्य करत असाल तर गेल्या काही वर्षातील तुमचं जे युट्यूब चॅनेल आहे प्रतिपक्ष, हे मात्र एकाच विचारसरणीचा सतत समर्थन करणारं आहे असं वाटत नाही? नाही, तुम्ही बारकाईने बघा. मला भाऊ तोरसेकर म्हणजे भाजपचे आणि नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक, अशीच तुमची आज प्रतिमा आहे. मी लपतच नाही ना. मी कुठे तोंड लपवते. पण मोदी आहे म्हणून त्याला चूक म्हटलं तर तुम्ही निर्भीड, हे मला मान्य नाही. तुम्ही उजवे आहात ना किंवा डावे आहात ना, हा मग डावे आहात तर तुम्ही सूर्याला चंद्र का म्हणत नाही. मी माझी डिफेन्स करत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ज्यावेळेला 99 साली पवारांनी राष्ट्रवादी काढला पक्ष, त्यावेळेला तारिक अनवर त्यांच्याबरोबर होते, तेव्हा त्यांना बरखादतने राजदीप सरदेसाईने प्रश्न विचारला, तू म्हणे संघाची भाषा बोलतोय. तो म्हणाला उद्या संघाने सूर्याला सूर्य म्हटलं तर मी काय चंद्र म्हणू, कारण मी संघाच्या विरुद्ध आहे. हा विषयच गल्लत होतो की जर मोदींची चूक झाली तर मी लिहिणार आहे, पण मोदी चुकेपर्यंत थांबणार आहे. मोदीने केलं म्हणून चूक, याला मी चातुर्वर्ण्य म्हणतो, याला मनुवाद म्हणतो. तुम्ही मला हे सगळे स्वतःला डावे म्हणणारे विचारवंत आहेत, त्यांनी एक गोष्ट काढून दाखवा की त्यांनी मोदी बरोबर आहे म्हटलंय. मोदी बरोबर असताना पण तुम्ही बरोबर म्हणणार नाही, योग्य असताना योग्य म्हणणार नाही. आणि म्हणून मी मोदी बरोबर असताना बरोबर म्हटलं की जर मी मोदीचा समर्थक होत असेल तर यस, मी मोदीचा समर्थक आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, जे ऐकणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा, माझ्या ब्लॉगवर जागता पहारा जाऊन बघा. 2014 मध्ये भाजपने शिवसेना भाजप युती मोडली, तेव्हा 1.5 वर्ष भाजपला झोडलेलं आहे. आणि का झोडले? मी भाजप विरोधक म्हणून झोडलं नाही. अनेक भाजपवाले संघवाले, हा शिवसैनिक आहे, मार्मिकचा संपादक होता, हे सगळं लिहित होते. पण मुद्दा असा होता की यातून भाजपचं नुकसान होईल, हा माझा मुद्दा होता, ज्याचे परिणाम भाजपने पुढच्या 5 वर्षात भोगले.
पत्रकाराची भूमिका ही डॉक्टर सारखी असावी. एक मर्डरर तुमच्या अंगावर चाल करून येतो, त्याच्या हातात चाकू आहे, त्याच्यात बंदूक आहे, तुम्ही त्याचा प्रतिकार करणार, हाणामारी कराल. बरोबर आहे का? तो तुम्हाला इजा करायला आला, पण डॉक्टर पण इजा करतो. शस्त्रक्रिया करतो जेव्हा डॉक्टर, तेव्हा तो तुम्हाला इजा करतो, बट वी कोऑपरेट, आपण त्याच्याशी सहकार्य करतो. का? हेतू महत्वाचा. हा, त्याचा हेतू मला सुधारण्याचा आहे. पत्रकाराचा हेतू तो असला पाहिजे. मी तेव्हा भाजपला सोडलं, कारण भाजप स्वतःला इजा करून घेत होता आणि सुधारा ही माझी भूमिका होती. तेव्हा मी शिवसैनिक नव्हतो. आज मी शिवसेनेला जोडतो, म्हणून मी शिवसेनेचा विरोधक किंवा भाजपचा समर्थक नाहीये. माझ्या दृष्टीने तुमचा पक्ष आहे, तुमची भूमिका आहे, तुमची विचारधारा आहे. त्या विचारधारेला आणि त्याच्या राजकारणाला इजा होईल असं वागलं की मी तुम्हाला जोडणार. तुम्ही माझ्यावर कुठलंही लेबल लावा, आय डोंट केअर. पण भाऊ तोरसेकर हे मुळात भाजप प्रेमी आहेत की नरेंद्र मोदी प्रेमी आहेत? मी नरेंद्र प्रेमी एवढ्यासाठी आहे की मला नरेंद्र मोदीपेक्षा अजून उजवा पर्याय भेटत नाही. तो आणा, मी म्हणेन जय मोदी नको, मला सूर्यवंशी पाहिजे. कारण मोदी सूर्यवंशी पेक्षा कमी काम करेल, सूर्यवंशी जादा करेल. मी मोदीचा समर्थक होण्याऐवजी सूर्याचा समर्थक होईल, कारण माझ्या डोळ्यासमोर देशहित आहे, समाजहित आहे. जगातला सर्वात मोठा अर्थशास्त्रज्ञ 10व्या क्रमांकावर अर्थव्यवस्था घेऊन जातो आणि जगातला सगळ्यात अनपढ माणूस ती 5व्या ह्याच्यावर आणतो. तर मी 5व्या ह्याच्यावर आणणाऱ्या अडाण्याचं समर्थन करील. मला असला अर्थशास्त्री नकोय. इतकं साधं सरळ लॉजिक आहे. मग प्रभाकर सूर्यवंशी, हे भाऊंनी फार समर्पक शब्दात सांगलेलं असलं तरी माझा एक असा मुद्दा आहे याच्यामध्ये की तुम्ही ट्रोलर्स बद्दल जे म्हणत होता, हे ट्रोलर्स नाहीत, ही एक शॅडो आर्मी. राजकीय पक्षांनी आपापले अजेंडे राबवण्यासाठी उभी केलेली शॅडो आर्मी. आणि हाच आरोप तुमच्याबद्दलही होऊ शकतो. हो, आम्ही सगळे एकाच नाव्यातले प्रवासी आहोत. बघायला गेलं तर ज्या पद्धतीने भाऊंनी सांगितलं की मोदींना जर तुम्ही सशक्त पर्याय, सक्षम पर्याय आणलात तर, आणि त्याचं काम जर आवडलं आम्हाला, तर आम्ही आज जसं मोदींचं गुणगान करतोय, तर मोदींना आम्ही उद्या भाषणात गुंडाळून ठेवू, त्या व्यक्तीचं गुणगान करू. तीच गोष्ट मी तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगू शकतो की ज्या पद्धतीनं कोविड काळात काही निर्णय केंद्राचे सुरुवातीला जे लागू झाले, ते डॉक्टरने जी कडू गोळी दिलेली असते ना आपल्याला, जो डोस असतो कडू, तो आपल्याला खाताना कडू लागल्यामुळे आपण नाक मुरडतो, तसं सुरुवातीचं ते वातावरण होतं. आणि त्यावेळेला तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन जर तुम्ही सुरुवातीचे व्हिडिओ पाहिले तर मीही त्यात मोदींवर टीका केली. जे कामगार पायी निघाले होते दिल्लीहून, मुंबईहून, त्यांचे जे हाल झाले त्याबद्दल मीही जोडलं होतं. पण जसं जसं पुढे वातावरण बदलत गेलं आणि मोदींचे प्रत्येक निर्णय हे जनहितासाठी आहेत, किंवा त्याच्या ज्या एसओपीमुळे, केंद्राच्या एसओपीमुळे खाली प्रत्येक राज्य ती एसओपी जेव्हा अंमलात आणत होतं आणि त्यातून त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवता येत होतं, जे महाराष्ट्रात झालं ते केंद्राच्या एसओपीने झालं. पण सारं श्रेय आपल्या नंबर 1 CM ने गुंडाळून घेऊन गेले घरी. आणि आज ते जगभर त्याचाच गवगवा करत फिरतात की हे जर आम्ही केलं नसतं, तुम्हाला घरी बसवलं नसतं, तर आज तुम्ही या सगळ्या वल्गणा करायला जिवंत तरी असता का? तीच गोष्ट मला सांगायची की जी एसओपी तुम्ही राबवली राज्यात, ती एसओपी पाठवली केंद्राने होती. केंद्र जिथे चुकत होतं, नरेंद्र मोदी जिथे चुकत होते, तिथे आम्ही बोललोय, नक्कीच बोललोय. पण नंतर त्यांचा दुर्गुण दाखवा ना, ते कुठे चुकतात ते दाखवा आम्हाला. ज्या ज्यावेळी चुकलेत, अगदी मणिपूरमध्ये त्यांनी इनिशिएटिव्ह घ्यायला हवा होता, बोलायला हवं होतं, त्याबद्दलही मी व्हिडिओ करून बोललेलो आहे. पण मी आता तेच म्हणणार होतो की तुम्ही दोघेही या डिजिटल मीडियातले सशक्त आणि प्रभावी असे आता दिग्गज आहात. तर तुमच्यावरती किंवा ओव्हरऑल या सगळ्या माध्यमांवरती असा आरोप होतो की नरेंद्र मोदींची तुम्ही एकच बाजू लावून धरता, पण ज्यावेळी महागाईचा मुद्दा येतो, मणिपूरचा मुद्दा येतो, शेतकरी आंदोलन येतं, त्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळच्या वेळी मौन सोडत नाहीत, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देत नाहीत आणि देशासमोरच्या ज्या अनेक महत्वाच्या समस्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्याबद्दल भाऊ तोरसेकर कधी बोलताना दिसत नाहीत, प्रभाकर सूर्यवंशी बोलताना दिसत नाहीत. म्हणजे तुम्ही जे म्हणता, तुम्ही बोलता, पण त्याचं प्रमाण हे 10% ते 15% इतकं नगण्य असतं. एरवी मात्र तुम्ही एकच बाजू सातत्यानं लावून धरता. ही एकच बाजू सातत्यानं लावून धरण्याचे परिणाम पण काहीतरी होत असतीलच ना? नाही, कसं आहे की तुम्ही जसं म्हणालात की आम्ही नरेंद्र मोदींचे समर्थक आहोत, प्रशंसक आहोत, त्याचप्रमाणे आम्ही नरेंद्र मोदींचा अभ्यासही करतो.
नरेंद्र मोदी एक समस्या, जसं बोंबाबोंब सुरू आहे, मणिपूर जळतंय आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदी काय करतायत, अजित डोभाल काय करतायत, अमित शहा काय करतायत, हे बघण्याचं आमचं काम आहे. जर ते खरोखरच शांत बसलेत, रोम जळतंय आणि निरो फिडल वाजवतोय, तर तो फिडल तोडायला धावणारे आम्हीच आहोत पुढे. कारण आम्ही बघतोय की तो फिडल वाजवत नाहीये, तर तो काहीतरी एक वेगळी योजना आखतोय, काहीतरी चाललंय. हे जेव्हा आम्ही जसा अभ्यास केल्यानंतर आम्हाला ज्या क्षणी वाटतं की नाही, ते जे काही करतायत, त्यांनी जे काही योजलेलं आहे ते प्रत्यक्षात येण्यापूर्वी आम्ही ती स्ट्रॅटेजी रिव्हील करणं मीडियाच्या माध्यमातून हे चुकीचं आहे. पण ज्या वेळेला शक्य असतं तेव्हा ते आम्ही बोलूनही दाखवतो. भाऊ सातत्याने म्हणतात की स्ट्रॅटेजी काय असते ती अशी उघड करून सांगायची नसते, कारण ती रणनीती आहे. ती उघड करून सांगितली तर संपलं सगळं. तर ह्या गोष्टींचं काही भान ठेवून आम्ही त्याची वाट बघत असतो आणि ज्या पद्धतीने आम्ही त्याचे इशारे किंवा एक सूचक असं काहीतरी आम्ही बोलतो आमच्या व्हिडिओतून, तुम्ही जर ते नीट अभ्यासलं तर पुढच्या काही 15 दिवसात, महिनाभरात तसं घडलेलं असतं, हेही तुम्ही बघायला हवं. जर तुम्ही याच्यात थोडं अधिक एक्सप्लेन करीन की तुम्ही आता जो काढला, आता इथे तुम्हाला कळेल की तुमच्या नकळत तुम्ही मार्केटिंगचे बळी कसे. तुम्ही विचारलं महागाईवर भाऊ तोरसेकर बोलत नाही. जे बोलतायत महागाई, त्यांना महागाई हा शब्द कळलाय का? आम्हाला 80 कोटी लोकांना फुकट रेशन दिलं गेलं 2-3 वर्ष, बरोबर आहे, कोरोनाच्या काळात. त्या लोकांपैकी किती लोक महिन्याला 300, 400, 500 रुपयाचा मोबाईल रिचार्ज करतात? सरकार अनुदान देतं? नाही देत. महागाई, अरे मनमोहन सिंग असताना तर 500 रुपयामध्ये सिलेंडर मिळत होता, आता 1200 रुपये झाला. मनमोहन सिंगच्या काळामध्ये 500 रुपयात जो सिलेंडर मिळत होता त्यावेळेला अनुदान दुकानदाराकडे डायरेक्ट जात होतं, आता तुमच्या खात्यात येतं. त्यामुळे तुम्ही 900 रुपये भरता तेव्हा 400 रुपये अनुदानाचे असतात ना. म्हणजे मनमोहन सिंगच्या काळातला 900 रुपयाचा सिलेंडर आज 1100 रुपये झालाय, बरोबर आहे. 200 रुपये वाढले. तुमच्या खिशातून 900-700 जात नाहीये, अनुदान खात्यात आलंय, बरोबर आहे ना. इथे गल्लत केली जाते. गल्लत तिथे होते. दुसरी गोष्ट मी सांगतो की महागाई, अरे काल परवा जन्माला आलं ते, मी बारशाला गेलो होतो ना, अशा थाटात जे बोलतात त्यांना मला विचारायचंय की 70च्या दशकामध्ये तो रोटी कपडा मकान झाला, चित्रपट आला होता, त्याच्यात एक गाणं होतं, महंगाई मार गई. हे जे सांगतात ना, हे 5 वर्षाचं बाळ आहे, 9 वर्षाचं बाळ आहे, ते 42 वर्षाचं बाळ आहे, बरोबर आहे. आमिर खानचा सिनेमा आला होता ना, पिपली लाईव्ह, त्याच्यात पण ते गाणं आहे ना काहीतरी, असलंच महागाई, बाकी कुछ बचा तो महंगाई, हो ना. मग मुद्दा असा येतो की हा मुद्दा नाहीच आहे, कारण महागाई हा मुद्दा नाही आहे. तुम्ही नॉन इश्यूवर लढताय म्हणून तुम्ही मोदींकडून पराभूत होताय. कारण महंगाई हे कोण सांगतात तुम्हाला? विद्यापीठात बसलेले प्राध्यापक सांगतात. पण 2014 साली नरेंद्र मोदींनी जे काही कॅम्पेन राबवलेली होती टीव्हीवरती, सोशल मीडियावरती, त्यावेळी महागाईचा मुद्दा हा भाजपनं आणि मोदींनीच उठवला होता. 2014 मध्ये तुमच्या कोल्हापूरच्या शेतामध्ये मजुरी करणाऱ्याची मजुरी किती होती सांगा मला? किती होती? 300 रुपये ते 250 रुपये ते 300 रुपये नाही. 2014 मध्ये 100 ते 150 रुपये महिलेची मजुरी होती, पुरुषाची मजुरी 200 रुपये होती. आज महिलेची 300-400 झाली आहे, पुरुषाची 500-700 झाली. हो, बरोबर आहे. मग त्याच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. म्हणजे आवक वाढली पाहिजे, आवक वाढली पाहिजे, जावक नाही. ही कुठली महागाई मला कळत नाही. तुमचं म्हणणं एक अर्थचक्र आहे, त्याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण बोललो पाहिजे. तुम्ही गंमत अशी करता. कसं होतं सांगतो तुम्हाला, फरक कसा होतो. तुम्ही इंचात बोलताय, मी सेंटीमीटर मध्ये बोलतोय. फुटपट्टीच्या 2 बाजू गल्लत करून बोलायचं नाही. आवक वाढली आहे, जावक पण वाढणार आहे. मी जेव्हा मराठामध्ये नवा नोकरीला लागलो तेव्हा मला 250 रुपये पगार, म्हणजे ऑफिशियल काय ती श्रेणी असायची, आणि 99 रुपये महागाई भत्ता म्हणून काय 300-350 रुपये मिळायचे. आज मी एक लेख लिहायचा तर पैसे किती घेतो, परत मी महागाई बोलायचं. हा फरक लक्षात घ्या ना तुम्ही. फरक लक्षात घ्या.
की टॅक्सीमध्ये माझ्या त्या शाळेच्या काळामध्ये मला आठवतं 7वी मध्ये असताना वफाच्या परीक्षेला गेलो. आम्हाला 10 पैसे ट्रामचे दिलेले होते. 5 पैसे जायला 5 पैसे आला. आम्ही चालत लालबाग ते दादर गेलो आणि 10 पैशात मसाला डोसा खाल्ला. 10 पैसे. खरं ते हॉटेल आता आहे की नाही माहित नाही. काळानुसार सगळाच बदल होत गेले. त्याच हॉटेलमध्ये माझी मुलगी 10वी झाल्यानंतर मी गेलो तेव्हा 10 रुपये मसाला डोसा. किती पट विचार करा, किती पट? 100 पट. तर त्याला महागाई म्हणत नाही. हे जे बोलतायत ना आज, एक लक्षात घ्या, आज आनंदाचा शिधा म्हणून दिवाळीला रवा तांदूळ देतात ना. हा, मग 100 रुपयामध्ये 40 वर्ष मागे जा. दिवाळीला साखर जादा रेशनवर मिळावी म्हणून महिला आंदोलन करत होत्या, मिळावी म्हणून. मिळत नव्हतं, आज मिळतंय. तुम्ही कुठल्या काळात बोलताय? कुठल्या काळात बोलताय? म्हणजे माझ्या आजीने तिच्या नातीच्या लग्नामध्ये नाकं मुरडावी तसं बोलताय तुम्ही. त्या पोरीचं लग्न आहे, तिच्या मैत्रिणी आल्या, ते काय संगीत नाचक वगैरे करतायत. आमच्या काळात असं नव्हतं. अशा ज्या म्हाताऱ्या बोलतात ना, तसे आजचे विरोधक बोलतात, ते खुळचट आहेत. मी त्यांचा विरोध करत नाही, मी बेअक्कल कशा ते सांगतो. आपण सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलूया. तुम्हाला दोघांनाही मला विचारायचंय, जसं तुम्ही भाऊ आता म्हटलात की 2014 मध्ये ज्या वेळेला भाजप शिवसेनेनं युती एकमेकांबरोबरची तोडली, त्यावेळी तुम्ही भाजपला सुद्धा जोडलेलं होतं, सोडलेलं नव्हतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं राज्यात असेल, देशात असेल, विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतोय. दुसरीकडे राज्यामध्ये शिवसेनेची शक्ल झाली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही असं शरद पवार म्हणत असले तरी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या समोर आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपची एकूणच राजकीय धोरणं तुम्हाला पटतायत का? नाही, धोरणं त्या प्रत्येक पक्षाला वाढायचं आहे. तुम्ही ज्याला आज इतर पक्ष फोडले म्हणतात, त्याला यशवंतराव बेर्जेचं राजकारण म्हणायचे. बरोबर आहे ना? मग ते बेर्जेचं फोडाफोडीचं कधी झालं? मला सांगा. यशवंतराव मोहिते, शंकरराव मोहिते पाटील, बाळासाहेब विखे पाटील हे ओरिजिनल काँग्रेसच्या युवक काँग्रेसमध्ये होते का? मग ते फोडलेच ना. ते फोडले ना. पवारांनी 18 लोक शिवसेनेतले फोडून काँग्रेसमध्ये नेले भुजबळांच्या नेतृत्वाखाली. ती फोडाफोडी नव्हती. गंमत अशी आहे की आजच्या काळात भाजप, RSS हे अस्पृश्य आहेत. त्यामुळे त्यांनी केलं कीच पाप होतं. ते त्यांनी काय केलं याच्यावर चर्चा होत नाही. त्यांनी केलं आणि केलं म्हणजे पाप केलं. तो ऑलरेडी शिक्का मारलेलाच आहे. शाहू महाराजांच्या भूमीत बसून बोलतोय, लक्षात घ्या. रोज जे जपमाळ ओढतात ना फुले शाहू आंबेडकर, त्यांनी फुले शाहू आंबेडकर वाचलेला नसतो. वाचलेला असतो तो समजून घेतलेला नसतो. बरोबर आहे? ही वस्तुस्थिती आहे ना. ते मी एक व्हिडिओ केला होता की शाहू फुले आंबेडकर हे या सगळ्या पुरोगाम्यांसाठी चवीपुरतं मीठ झालेलं आहे. बाकी काही नाही. किती माहिती बोला ना. आता परवा तुमचे ते भुजबळ बोलले आणि ह्यानेच त्यांना अगदी सरस्वतीचं कौतुक सावित्रीबाई फुले करतात. म्हणजे ह्याने सावित्री फुले वाचले का? नाही वाचलेली. बोलत राहा. पुढचा म्हणजे ते गाणं बोलतात आजकालची पोरं. त्यांना त्या गाण्याचा अर्थही माहिती नसतो तरी बोलतात हे ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग आहे. अरे अर्थ काय होतोय बघा ना. काही माहिती नसतं. तावात बोलतात. म्हणजे पूर्वी त्याला आम्ही गेट मीटिंग म्हणायचो. तसा आवाज मोठा पाहिजे. तो एक फार सुंदर तुम्हाला किस्सा सांगेन. चक्कल्लस म्हणून हिंदी विडंबन काव्याचा कार्यक्रम व्हायचा. तर त्याच्यात एक तो विडंबन कवी म्हणतो एका ठिकाणी इतकी लोक दगड मारून कवीला पळवून लावत होते. तर मी उशिरा पोहोचलो होतो स्टेशनमध्ये. मला आयोजक न्यायला आले, रे बरं लवकर चल काहीतरी चांगलं बोल. मी गेलो, जरा वीररस पूर्ण बोल, लोकांमध्ये असं वातावरण झालं पाहिजे. मी गेलो म्हणालो. तर वीररस काय असतो म्हणालो. मी उभा राहायला सुरू केलो. चलो दिलदार चलो. आवाज चढवला की वीररस पूर्ण झालं. बाकी तेच गाणं होतं. म्हणाला चलो दिलदार चलो. समोरून एक दगड उडवत म्हणाला चल हम तैयार आहे चलो म्हणाला. चांद के पार चलो. तो मुद्दा असा असतो की तुम्ही जे करताय त्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. यांचं लक्ष नाहीये आणि त्यामुळे हे बारगळलेलं आहे. सगळ्या डाव्या चळवळी बारगळल्यात. कोणी भाजपने नाही फोडलं.
तुम्ही फुटण्यासारखे होता म्हणून फुटलाय, असं काय करताय? तुकडे टाकले भाजपने आणि अजितदादा तिकडे गेले ना, विकासासाठी गेलो म्हणजे काय? यांचं पोट भरलं की विकास होतो. हा, पण मग तुकडे टाकणाऱ्या भाजपचं तुम्ही समर्थन करता का? अरे ही गंमतच आहे. म्हणजे मच्छर गुन्हेगार आहे, मी मच्छर वाढू दिले, हा मी गुन्हेगार नाही. तुम्ही विकले जात आहे, मला सांगा, तुम्ही विकले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे ना. भाजपने तुकडे टाकणे इतकं भाजपला समर्थ कोणी होऊ दिलं? तुम्ही जर उत्तम काम करत होता तर भाजप सत्तेत का येऊ शकला? सांगा मला. तुम्ही शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते केंद्रीय, आणि पहिल्यांदा देशात शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. मला 2004 पूर्वी शेतकरी आत्महत्या ही बातमी दाखवा, काढून दाखवा. ही शरद पवारांची देण आहे. आज सगळे पुरोगामी डावे स्मार्ट सिटीची टिंगल करतात. त्याच्या आधी स्मार्ट सिटी काय होतं? राजीव नगर, संजय नगर, इंदिरा नगर, नेहरू नगर, सगळ्या झोपडपट्ट्या आहेत. त्याला ते स्मार्ट समजतात. ज्या नरकामध्ये जगणार आहे ना, त्याला मोदींनी केलेलं स्मार्ट शहर आणि यांचं इंदिरा नगर कळतं. या देशात मी नेहमी सांगतो, जगामध्ये बुद्धिमान लोक समस्या निर्माण करतात, अडाणी सोडवतात. भाऊ तोरसेकर. सूर्यवंशी साहेब, मगाशी मी तुम्हाला विचारलं होतं की एखादा मुद्दा सातत्यानं लावून धरण्याचे परिणाम काय होतात, आणि लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे की अशा पद्धतीनं एका विशिष्ट राजकीय पक्षाचं समर्थन करणारे, विचारधारेचं समर्थन करणारे युट्यूब चॅनेलचं अर्थकारण, इकॉनॉमिक्स काय असतं? ते कशावर चालतं? तुमचं उत्पन्न काय? तुम्हाला कोणी स्पॉन्सर्ड करतं का? नाही, हा मोठा गैरसमज आहे, कोणी स्पॉन्सर्ड करतं का. मुळात कसं आहे की आम्ही जे युट्यूब चॅनल सुरू केले, आणि मी एक मिनिट थांबवतो आपल्याला, पण हा केवळ भाजप स्पॉन्सर्ड चॅनेलसाठी नाहीये, तर आता काँग्रेस स्पॉन्सर्ड, शिवसेना स्पॉन्सर्ड, राष्ट्रवादी स्पॉन्सर्ड अशी पण चॅनेल सुरू झालेली आहेत. पत्रकार पण असे आहेत की ते त्या चॅनेलसाठी काम करतात. पण जर आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, आम्ही डाव्या विचारसरणीचे आहोत, म्हणजेच आम्ही जागरूक आहोत, असं म्हणणारा एक मोठा वर्ग तयार झालाय, आणि जो उजव्या विचारसरणीसाठी काम करतोय ते मात्र एक प्रकारे या जर्नालिझम मधले बाहेर फेकले गेलेले किंवा ते एकांगी पत्रकार असा शिक्का बसलाय. थोडक्यात प्रतिगामी आहोत असं तुम्हाला म्हणायचंय. हा, असं एकूण दर्शवलं जातं. नाही, याचं उत्तर मी देतो. मुद्दा मी तुमच्या समोर एक सिच्युएशन मांडतो, तुम्ही ठरवा पुरोगामी काय, प्रतिगामी काय. डिसेंबर 1972 मुंबईच्या नागपाड्याला महाराष्ट्र कॉलेज आहे, तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती. त्याच्यावर अमित दलवाईच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला होता. आम्ही होतो त्याच्यामध्ये, मी होतो, भाऊ तोरसेकर होते त्याच्यात, ट्रिपल तलाकच्या विरुद्ध. बरोबर आहे. त्याच्यात हुसेन दलवाई होते, त्याच्यात भालचंद्र मुणगेकर होते. आज 50 वर्षानंतर मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे म्हणून मोदीचा समर्थक आहे. हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर ट्रिपल तलाकचे समर्थक आहेत. मग पुरोगामी कोणाला म्हणणार सांगा मला? मी पुरोगामी आहे की ते पुरोगामी? ते आम्ही तेव्हा सगळे पुरोगामी होतो आणि आज ते पुरोगामी आहेत आणि मी प्रतिगामी आहे. पण मुस्लिम सत्यशोधक समाज अजूनही ट्रिपल तलाकच्या विरोधात आहे. मग पण हे लोक तेव्हा होते ना. मी मुस्लिम सत्यशोधक नाही बोलत आहे, मी नावं सांगितलीत पर्टिक्युलर तुम्हाला. हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, बरोबर आहे, भाऊ तोरसेकर, तिघापैकी एक त्याच भूमिकेवर आहे जी भूमिका काल डावी होती, आज उजवी कशी काय झाली? मग तुम्ही विरोध कशाला करताय? हा संघाने आणलं म्हणून विरोध आहे. तुमचं एक काम चांगलं की वाईट याच्यावर ठरत नाहीये. एका भटजीने उठून त्या मूर्तीची पूजा केली, तिला हात लावला, ती मूर्ती विटंबना होत नाही. पण एका दलिताने हात लावला की विटंबना होते. ही मनुवादी कन्सेप्ट आहे ना. हा, मग ती मनुवादी कन्सेप्ट आज कोण वापरतंय? सगळे डावे, सगळे पुरोगामी. आलं लक्षात तुमच्या? तेच ते तो ना सगळ्यात पुढे धावणारा तो चोर असतो आणि तोच म्हणतो चोर चोर चोर. कळलं? याला पुरोगामी म्हणतात. म्हणून मी त्यांना म्हणतो की हे पुरोगामी ब्राह्मण आहेत. आणि आज पुरोगामी म्हणणं सोपं आहे.
तुम्ही सेक्युलरिझमचं जानवं गळ्यात घाला, तुम्ही पुरोगामी ब्राह्मण होता. मी ते पूर्ण करतो. कसं आहे की मी आधी म्हणालो तसं ही शॅडो आर्मी जी आहे, आता तुम्ही म्हणालात की निव्वळ उजव्या विचारसरणीला जे पाठिंबा देतात ते पत्रकार म्हणजे आमच्यासारखे, तसेच काही इतर तसं नाही म्हणत मी. उलट उजव्या विचारसरणीला जे पाठिंबा देतात ते पत्रकार नाही, ते पत्रकारांवरती धब्बा आहेत, काला डाग आहेत, असा आता बिंबवलं जाते. हा, तो शेवटी आपापला विचार करण्याचा एक दृष्टिकोन असतो, ते त्या पद्धतीने विचार करतायत. म्हणजे तुम्ही उजव्या विचारसरणीला मानता म्हणजे तुम्ही पत्रकार कसे असू शकता? हा, तुम्ही जर डाव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते असाल, तुम्ही जर स्वतःला पुरोगामी समजत असाल तरच तुम्ही पत्रकार आहात, असं बिंबवण्याचा प्रयत्न होते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला हे काही नवीन नाही ना. हे मला वाटतं की वर्षानुवर्ष भाऊ जेव्हा पत्रकारिता करत होते तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, आणि त्यावेळची ही सगळी विचारसरणी आहे की विचारवंत आणि पत्रकार किंवा जे समाजसेवा, समाज धुरीण हे जे काही प्रवर्ग आहेत ते सगळेच पुरोगामी आणि विचारवंत, आणि त्यांना त्यांच्यावरती जर पगडा असेल तर तो समाजवादाचा पगडा होता. आता जे काही झालंय ते उजव्या आणि डाव्या विचारसरणीचं असं तुम्ही बायफर्केशन करताय. तर त्यात कसं आहे की जी विचारसरणी तुम्हाला राष्ट्राच्या प्रगतीकडे घेऊन जाणारी वाटते त्याचा जर तुम्ही पुरस्कार करत असाल आणि त्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने आमचे मुद्दे मांडतोय, ते मुद्दे कोणाचे आहेत तर ते सामान्य जनतेचे आहेत. तुम्ही कधीही बघा की आम्ही कुठेही हवेतून काहीतरी सत्य साईबाबासारखा हात फिरवला आणि काहीतरी धूर आणि हे काढलं असं काही नाहीये. जे आम्हाला दिसतं, जे आमच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न आहेत त्याच्याशी निगडीत काही असतं तेच मांडतो. त्यात धर्म कुठेतरी येतो जो तुमच्या खऱ्याखुऱ्या जीवनमानाला कुठेतरी ठेस पोहोचवणारा असतो, कुठेतरी तुमची जे रहाट गाडगं आहे ते कुठेतरी डिस्टर्ब करणारा असतं, त्याच्यावर आम्ही बोलतो. बाकी उगाच टिळा लाव, टोपी घाल, जानवं घाल असं म्हणणारे आमचे कुठलेही व्हिडिओ दाखवतो. माझा पहिला प्रश्न खरं तर होता यांना की तुम्ही तुमचे जे व्हिडिओ ब्लॉग करता त्याचे विषय कसे निवडता, त्याचे निकष काय असतात, पण त्याचं उत्तर तुम्ही आता दिलं. आम्ही त्यातूनच जे जनतेचे प्रश्न आहेत ते कसेही, म्हणजे तुम्ही असं खा किंवा असं खा, तुम्हाला जे समोर दिसतं ते तुम्हाला मांडायचं आहे आणि त्यातूनच हे विषय सुचतात ते आम्ही मांडतो. त्याला तुम्ही विश्लेषण म्हणा, विवेचन म्हणा, काही म्हणा. पण आता तुम्ही अर्थार्जनाचा जो विषय काढला ना, मी पुन्हा त्यावर येतोय की शॅडो आर्मी आहे. आर्मी ही पोटावर चालते, आर्मी उपाशी लढू शकत नाही. आता खरोखर ही मीडियाच्या पातळीवरची लढाई आहे खरं बघायला गेलं तर कसं आहे की ज्या पद्धतीने आम्ही एखाद्या मुद्द्यावरती भांडतोय, लढतोय, तर त्यासाठी आमच्या विरोधात एखादं रणकंदन माजवण्यासाठी समोरूनही त्याच ताकदीचे, त्याच तोलामोलाचे काही जे सेनापती उभे केले जातात, युट्यूब चॅनेल्स उभे केले जातात, ते खऱ्या अर्थानं पोटारती आहेत. त्यांना रसद पुरवली जाते, त्यांना उभं केलं जाते. आम्ही तर बायफ्लुकली म्हणजे कोरोनाचं प्रॉडक्ट आहे, बाय प्रॉडक्ट आहे आम्ही. ज्या पद्धतीने पत्रकारिता बंद पडली, म्हणजे कोरोनामध्ये भाऊंनी सांगितलं की छापील वृत्तपत्र छापणं काही काळ बंद झालं, नंतर छापायला लागल्यानंतर ती घरोघरी पोहोचवण्यावरती निर्बंध आले. ते हाताळायची कशी, बाहेर ठेवा, उन्हात ठेवा, स्प्रे मारा, हे सगळं म्हणजे इथपर्यंत सगळं झालं होतं. मग हे आम्ही जे काही वर्तमानपत्रात काम करणारे लोक होतो, ऑटोमॅटिकली आम्ही कट ऑफ झालो ना. मालकांनी हळूहळू एकेकांना फोन करून कळवत गेले की आता तुम्ही बघा कसं काय ते तुमचं पुढचं, आणि त्यातून आम्ही नंतर कुठेतरी व्यक्त व्हायचं. तर हे एक माध्यम आम्हाला सापडलं, आम्ही बोलत गेलो, त्यातून आमची उभी राहिलेली ही युट्यूब चॅनल्स आहेत. आज आम्ही लोकांच्या मनातलं बोलतो म्हणून लोकप्रिय आहोत, एक चांगली सबस्क्रायबर संख्या आमच्या मागे आहे. याचा अर्थ असा नाही की आम्हाला भारतीय जनता पक्षाने बोलावून कानात सांगितलं होतं की तू बाबा लढ, तुला मी पैसे देतो. कोणी सांगावं, असं कधीच झालं नाही. ना त्यांनी आम्हाला सांगितलं, ना आम्ही त्यांच्याकडे गेलो की बाबा तुमच्यासाठी आम्ही लढतो, तुमचे विचार आम्ही मांडतो. नाही, हे विचार आमचेच आहे, जनतेचे विचार आहेत, ते मांडतो. आणि त्याच्यापेक्षाही तुम्हाला याचा अर्थशास्त्र सांगतो. मी 52 वर्ष पत्रकार होतो. मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो की 48 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये जेवढे पैसे मिळाले नाहीत खरडे घाशी करून, तेवढे पैसे कोरोनाच्या 3 वर्षात युट्यूबने मला दिले. भाजपने नाही, युट्यूबने दिले. मी आयुष्यातला पहिला इन्कम टॅक्स हा युट्यूब कडून येणाऱ्या उत्पन्नातून भरला. बर, आम्हाला आविष्कार स्वातंत्र्य
संविधानाने दिलं नाही, युट्यूबने दिलं, डिजिटल मीडियाने दिलं. माझा मालक कोण नाहीये. मी एका वेळेला 8 वर्ष 2 वर्तमानपत्रांचे अग्रलेख लिहित होतो. लक्षात घ्या. त्याच्यातून मला किती पैसे मिळाले? लाज वाटेल सांगायला. मग आज घडीला लाज वाटेल. याचं कारण आज बेसिकली मीडिया, पत्रकार वगैरे राहिलेला नाही. इट्स अ बिझनेस. आणि तुमच्या कोल्हापूरच्याच महान विचारवंत गोविंदराव पानसरे यांचा एक उतारा सांगतो. ते फार सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. जातीयंत्याचं लढाई म्हणून जे पुस्तक आहे त्याच्यात ते म्हणतात, शोषित आणि शोषक यांची जी लढाई आहे, हे जे सगळे फुले शाहू आंबेडकर जपमाळ ओढतात ना, त्यांना यातलं काही माहिती नसतं. गोविंद पानसरे म्हणतात, शोषक चतुर असतात. शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना ते आपले विचारवंत म्हणून घोषित करून टाकतात. लक्षात ठेवा. आणि मग ते यांच्या दारात शेपट्या हलवायला लागले की शोषकांच्या हिताचा विचार पुढे चालवला जातो. आणि मग ते एक दिवस तुम्हाला ढोंगणावर लाथ मारून हाकून देतात. तेव्हा तुम्ही त्याला क्रोनी कॅपिटल म्हणता. हे सोकॉल्ड सगळे जे पुरोगामी संपादक आहेत हे कोणाकडे? भांडवलदाराकडेच नोकरी करत होते ना. मग झालं तर मग तो अदानी असो, अंबानी असो, की आणखीन अदानीने इंडिया टू काय ते NDTV विकत घेतलं, तर तुम्ही विकाऊ होतात म्हणून घेतलं ना. कोण नाही विकणार तुला? का नाही विकायचं तुम्हाला? राहून दाखवा ना. आम्ही आमचे मालक कोण नाही. भाऊ तोरसेकर स्वतःचा मालक आहे आणि ऐकणारा मालक आहे. तो बघणारा ऐकायचं बंद झालं तर मलाही पैसे युट्यूब देणार नाही. तुम्ही दोघांनी एक अतिशय महत्वाचा विचार मांडलेला आहे, पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की ज्या पद्धतीनं आता वेब पोर्टल किंवा युट्यूब चॅनेल निघतायत, म्हणजे पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यात, राज्यात, देशात सगळीकडे, आणि त्याच्यावरती कुणाचंही बंधन नाहीये, निर्बंध नाहीये. आणि त्याच्यातून होणारी जी काही दुकानदारी सुरू झालेली आहे, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे आता कोणीही उठतो आणि स्वतःला पत्रकार म्हणून घेतो. ज्या पत्रकाराचं स्वतःचं 10वीचं किंवा 12वीचं सर्टिफिकेट नाहीये, तो पत्रकार म्हणवून घेऊन किंवा स्वतःला संपादक म्हणून घेऊन IAS किंवा IPS परीक्षा क्रॅक झालेल्यांवरती पण प्रश्नचिन्ह निर्माण करतो. त्यामुळं या सोशल मीडियाचा अतिरेक होत चाललाय का? आणि त्याच्यातून पुन्हा नवीन प्रश्न उद्भवतील का? तुम्हाला काय वाटतं दोघांना? सोशल मीडिया म्हणजे तेच झालं ना. आपण जे नॉर्मली पूर्वी कसं होतं, संध्याकाळी कट्ट्यावर उभे राहायचो नाक्यावर. हा एक सामाजिक नाका आहे सोशल मीडिया म्हणजे, जिथे 4 लोक जमा होतात आणि काहीतरी आपापली मतं व्यक्त करतात. त्याच्यावर पण काही कट्टे हे खूप चांगले बौद्धिक विचार देणारे होते. विचारांना प्रत्येक कट्टा चकाट्या पिटणारा नव्हता. पण आता चकाट्या पिटणारे वेब पोर्टल किंवा जर युट्यूब चॅनल येत असतील तर त्याच्यावरती बंधनं आणणं आवश्यक आहे का सरकारकडनं? निश्चित मला तर तसं वाटतंय. कारण आम्ही एक अभ्यासपूर्ण विवेचन किंवा विश्लेषण जे असतं त्याच्यावरती भर देतो. कारण आमची जबाबदारी वाढली. आमचे जे सबस्क्रायबर बेस जो आहे, एवढे लोक बघतात, ऐकतात, फॉलो करतात, तर तिथे काहीतरी बाष्कळ चर्चा करणं, उच्चृंखल वागणं किंवा हवेतलं काहीतरी बोलणं, याला अर्थ नसतो ना. काहीतरी जे ज्याला बेस आहे, ज्याला आधार आहे, अशाच गोष्टी मांडायच्या असतात. पण आजकाल तुम्ही बघाल तर शहरोशहरी, छोट्या छोट्या गावांमध्ये, खेड्यांमध्ये मोबाईलवर तुम्ही तुमचं चॅनल क्रिएट करून, मोबाईलवर शूट करून तुम्ही हे सगळं कंटेंट क्रिएट करू शकता. प्रत्येकाला स्टुडिओ हवा आणि गरज नाही, आता चांगले इक्विपमेंट्स हवे, त्याची गरज नाही. आणि हे उमजलेले लोक जे आहेत, ज्यांनी याला धंदा बनवलाय थोडक्यात, तेच लोक हे उद्योग करतात की ज्यांची पात्रता नाहीये, ज्यांच्या 10वीच्या सर्टिफिकेटचा पत्ता नाहीये, ते IAS IPS लोकांवरती टीका करायला पुढे असतात, आघाडीवर असतात. अशा लोकांना कुठेतरी एक व्यसन घातली जाणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारने काहीतरी या डिजिटल माध्यम जे आहे त्या क्रिएटर्ससाठीही काहीतरी गाईडलाईन्स तयार कराव्यात. मला वाटतं IB जे आहे, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग कमिशन ऑफ इंडिया, याच्यावर काम करतंय. आणि परवाच्या नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा किंवा त्या विधेयकातल्या सुधारणा याबद्दल ती चर्चा झालेली आहे. आणि तुम्हाला एक आणखीन चांगली गोष्ट सांगतो, म्हणजे सकारात्मक गोष्ट म्हणा, की काही शहरांमध्ये अशा काही संस्था आहेत की ज्यांनी सरकारची वाट न बघता एक गाईडलाईन्स तयार करून
एक गिल्ड तयार केलाय, जसं एडिटर्स गिल्ड वगैरे आहे तसंच डिजिटल क्रिएटर्सचा गिल्ड तयार केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमचे सभासद व्हा आणि जेव्हा तुम्ही सभासद होता त्यांना जी काही संरक्षक एक कवच मिळतं की हल्ले होणार पत्रकारांवर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, इन्शुरन्सचा जो भाग आहे जो अपघाती विमा वगैरे असतो, त्याचबरोबर ह्या नियम अटी तुम्ही पाळून तुमची पत्रकारिता करा अशी एक त्यांच्यावरती एक बॉदरेशन टाकलं जातं आणि त्यामुळे कदाचित ही जी काही पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्या आहेत ह्या थोड्याफार कमी होतील. भाऊ तोरसेकर, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात, काही दोष असतात, हे विधान तुम्हाला मान्य आहे ना? प्रत्येक गोष्टीचा दुसरी बाजू असते. चांगला तसं त्या पद्धतीनं नरेंद्र मोदींचे कोणते दोष आहेत असं तुम्हाला वाटतं? तुम्ही नेहमीच गुणांबद्दल बोलता, दोषांबद्दल काय? नाही, दोष कुठे आहेत? मला तुम्ही दाखवा ना. तुम्ही दाखव. माझा आक्षेप तो आहे, तुम्ही दाखवता तो दोष नाहीये. जे मोदी विरोधात आज देखील मी सकाळी मला भेटायला इथली काही मंडळी आली होती, त्यांना तेच सांगत होतो की मोदींचा दोष दाखवणं हा प्रॉब्लेम आहे ना. तो माणूस 18 तास काम करतो. आता काल परवा तो त्या ब्रिक्ससाठी साऊथ आफ्रिकेमध्ये होता, आला सकाळी, आज बंगलोरमध्ये माणूस होता. तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी आहे का? नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मोदी आल्यानंतर काय काय बदललंय, काय बदललंय, अरे तुम्हाला डोळे असले पाहिजेत. हे मी नाही बोलत आहे, सोकॉल्ड पुरोगाम्यांचे सगळ्यात मोठे संपादक शेखर गुप्ताने 2019च्या निकालानंतर सांगितलं होतं, आम्हाला दिसत होतं, आम्हाला बघायचं नव्हतं. तिथे डावे सगळे कुठे फसलेत ते कळतं. पण तुमच्या मते नरेंद्र मोदी हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आहे. जोपर्यंत एक लक्षात ठेवा, त्या माणसाच्या वागण्याचा दुष्परिणाम समाजाला भोगायला लागणार नसेल तर त्या दोषात मला कर्तव्य नाही ना. मला काय कर्तव्य? देश हितासाठी जर त्यांची धोरणं उपयुक्त ठरत असतील तर बाकीचं वैयक्तिक आयुष्याची काही देणं घेणं नाही. पुढाऱ्यांचे जे फोन येतात त्यांना मी एकच सांगतो की मी तुमचे दोष दाखवतोय, ते सुधारा. काम संपलं ना. माझं तुमचं व्यक्तिगत काय? आणि मी पुढाऱ्यांना न भेटणारा पत्रकार आहे, कोणालाही भेटत नाही. मी मार्मिकचा संपादक होतो, बाळासाहेबांची संपर्क आला, विखे पाटील हे गप्पा करायला आवडायचं, ते गप्पा करायला बाकी नव्हतं. आणि ह्या दोघांचं सगळ्यात मोठी खासियत अशी होती की त्यांना माहिती होतं ह्याला विकत घेता येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी आपलं जमलं. बाकीचे मी अनेकांना सांगतो, काय काम आहे, मला नाही भेटायचं. हा, तुम्ही सांगा मी लिहिलेलं खोटं आहे, मी अख्खा लेख लिहून माफी मागेन, मला लाज नाही. मी कोण ब्रह्मदेव नाही की मी सांगितलं म्हणजे ब्रह्मवाक्य. प्रश्न येत नाही ना. राहुल गांधीमध्ये जी क्षमता नाही. माझा मूळ प्रश्न तोच होता, तुम्हाला जर नरेंद्र मोदींमध्ये कुठला दोष वाटत नसेल तर व्हाईस वर्सा राहुल गांधींमधले कोणते गुण भावतात का? मग तोच तर शोधावा लागतोय ना. प्रॉब्लेम तो आहे. तुम्ही पुस्तक लिहिलेत, राहुल विरचित महाभारतातील उर्फाटा घटोत्कच आहे ना माझं. हे तुम्ही सांगा ना मला, घटोत्कच लिहिण्याची इच्छा का झाली? नाही, कारण त्याच्यामुळे जर त्या पक्षाचा सत्यानाश होतोय, अपोजिशनचं राजकारण सगळं कोसळून पडतंय, तर मग तो प्रॉब्लेमच होतो ना. म्हणजे तुम्ही मला असा दाखवा, हा राहुल गांधींचा एक गुण आहे, त्याचा गुण काय तर तो मोदींना उपयोगी पडतो. याला मी गुण कसा म्हणू सांगा ना. मोदींना आणि मोदींच्या डावपेचामध्ये राहुल गांधीला फार मोठं स्थान आहे. मला ते गाईड सिनेमा जो होता त्याच्यामध्ये तो मॉब असा गर्दीचा सीन आहे, तर तो हजारो लोक त्या देवानंदचं दर्शन घ्यायला येत असतात आणि तो नॅचरल पाहिजे म्हणून कंडी पिकवली होती. आणि त्यांना त्या गर्दीला माहिती नव्हतं, अरे ही वहिदा रहमानमध्ये ऍक्ट्रेस आहे, हा कोण जागीरदार आहे, ऍक्टर आहे, हे माहिती नव्हतं. पण त्या बाकीच्या गर्दीला त्यांच्या नकळत वापरलं गेलं. तसं राहुल गांधी हा मोदी आणि शहांच्या सगळ्या राजकारणामधलं एक महत्वाचं पात्र आहे, ज्या पात्राला ते डायरेक्ट करत नाहीत पण ते त्यांना पाहिजे तसं वागतं. त्यामुळे आता सुद्धा जी काही इंडिया आघाडी झाली आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी असणं ही यांची गरज आहे ना, मोदी शहांची. आता त्याला रणनीती म्हणतात. आता ते खोड्यासारखं इकडे वापरलं जात असेल तर त्याच्यासाठी मोदींना दोष देता येत नाही ना. आपण या इंटरव्ह्यूच्या किंवा आजच्या या एपिसोडच्या शेवटच्या टप्प्यात आलो ना. तुम्हाला विचारायचे, थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहेत. 2024 नंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असू शकेल असं तुम्हाला एक विश्लेषक, अभ्यासक म्हणून वाटतं? आजच्या या परिस्थितीमध्ये जे काही चाललंय महाराष्ट्रात त्यावरून अंदाज बांधणं तसं कठीणच आहे. परंतु तरीही मला असं वाटतं, म्हणजे माझं इंट्युशन, म्हणजे
तर पुन्हा देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचं अस्तित्व काय असेल? उद्धव बाळासाहेब या ठाकरे सगळ्या परिस्थितीची सिंपथी, सहानुभूती त्यांना मिळेल का? मुळात ही सहानुभूती नाहीच आहे. हे एक बागुलबुवा उभा केलेला आहे आणि ते करणारे त्या गटाचे काही शिलेदार आहेत, बालदार चोपदार आहेत, जे ही सहानुभूती आहे म्हणून बोंबाबोंब करतायत. प्रत्यक्ष निवडणुका होऊ द्या, ही सहानुभूती मतांमध्ये किती कन्वर्ट होते, त्याचं कन्व्हर्जन रेट काय असेल, यावरच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं भवितव्य. भाऊ तोरसेकर, थोडक्यात मला उत्तर अपेक्षित आहे की नाही, पुढचा प्रश्न असा आहे की असं बोललं जातं की भाजपवरती किंवा पंतप्रधान कोण होणार याच्यावरती आरएसएसचा संघाचा अंकुश असतो. 2024 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट केलं जाते. अजून किती वर्ष हे प्रोजेक्शन असेल? नाही, मला असं वाटतं की जोपर्यंत संघाला आणि मोदींना कॉन्फिडन्स नाहीये की नेक्स्ट जनरेशन लिडरशिप तयार झाली, त्यावेळेला होईल. आणि आता देवेंद्र फडणवीस आहेत, तुमचा तो धर्मेंद्र प्रधान आहे किंवा योगी आहे किंवा अमित शहा आहे, ही अशी नेक्स्ट जनरेशन लिडरशिप त्यांनी डेव्हलप केली आहे. आणि त्याच्या पलीकडे एक बघावं लागतं की अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे सुद्धा आपल्या बरोबर पुढच्या राजकारणात आपल्या विरोधात राहतील, पण ते सभ्यपणे राजकारण करणारे असले पाहिजेत. भले आपल्या विरुद्ध करतील, हे सुद्धा बीजेपी तयार करते, हे लक्षात घ्या. विश्लेषण जेव्हा करायचं ना, तेव्हा साकल्याने आणि सगळ्या सर्वव्यापी असलं पाहिजे की नवीन पटनाईक तो त्यांना तिकडे उपयोगी पडतो, बाकीच्या वेळेला विरोधात असतो. जगन रेड्डी ते सर्व्हाइव्ह झालेत ना. पण यांना तुमची कुवत नाही आणि तुम्ही लढायला चाललात मोदीला हरवायला, तर तिथे कळतं ना. आणि मुद्दा असा असतो ना की लोक काय स्वीकारतात, जे आपल्याला शाश्वत आहे. नाही, पण असंही बोललं जातं की फार झपाट्यानं भाजपचं पण काँग्रेसीकरण झालं म्हणून. नाही, ज्या पद्धतीनं अंतर्गत वाद आता भाजपमध्ये तयार झालेले आहेत, गटबाजी तयार सुरू झालेली आहे. तुम्ही आता सगळी एवढी मोठी यादी घेतलीत, पण त्यामध्ये नितीन गडकरींचं नाव कुठे आलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भाजपमधल्या वरिष्ठ स्तरावरच्या गटबाजीबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनातही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेले आहे. नाही, हे डाव्यांच्या मनात तयार झालेलं विचार चिन्ह, प्रश्नचिन्ह. लोकांच्या मनात नाही, लोकांच्या मनात नाही. ही दॅट इज नॅरेटिव्ह. लक्षात घ्यावा, ज्याला तुम्ही डावे म्हणताना ते हे रोज नवे नवे नॅरेटिव्ह आणतात. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचं भवितव्य काय असेल? किती वर्ष ही माध्यमं अजून टिकून राहतील, समाजमनावरती प्रभाव करतील? नाही, टिकून राहणं याचा अर्थ तुम्ही रुग्णशय्येवर पडून राहणं म्हणजे टिकून राहणं नाही. बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही आता आउटडेटेड झालाय आणि तुमची उपयुक्तता 20 वर्ष तुम्ही मागे जाल, तोपर्यंत बीएसएनएल, एमटीएनएलची दादागिरी चालत होती ना. आता ते स्कीम काढतात तरी कोण घेत नाहीये. म्हणून सुरुवातीला नाही, आणि त्यांना कोणी व्होडाफोनने वगैरे संपवलं असं मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या कर्माने मेलाय. अगदी खरं. प्रिंट मीडिया. आणि म्हणून मी त्याच्यावर पुस्तक सांगितलं, मी छापणार आहे. मी लिहिलेला जवळजवळ 28 वर्ष जुने लिहिलेली लेखमाला की हे मरणाऱ्याचं भाकीत मी करून ठेवलं होतं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं काळाचं भान महत्वाचं असतं. तुम्ही सहमत आहात भाऊ तोरसेकरांच्या मताशी? तुम्ही प्रिंट मीडियात काम केलेत आणि आता एकूण ज्या पद्धतीनं मेनस्ट्रीम मीडिया म्हणवणारे ही जी काही टीव्ही चॅनेल्स आहेत, त्यांची एकूण कामाची पद्धत बघितल्यानंतर किंवा टीव्ही बघण्याचं प्रमाण ज्या पद्धतीनं कमी होत चाललेलं आहे, हे सगळं बघता तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रश्नातच ते उत्तर आलंय की जसं कम्पॅटिबिलिटी जी असते ना, आपल्याला कोणाशी जेव्हा कॉम्पिटिशन करायची, ज्या वेळेला डिजिटल मीडियाने चंचू प्रवेश केला या क्षेत्रामध्ये, तेव्हाच प्रिंट मीडियाने ही सावध ऐका पुढच्या आका समजून आपल्यात बदल घडवणं गरजेचं होतं. आणि त्यावेळेला जर ते केलं गेलं असतं, म्हणजे अगदी प्रिंट मीडियामध्ये लेआउट पासून तुमच्या कंटेंटचा दर्जा आणि त्या सादरीकरणाची पद्धत याला जर तुम्ही थोडंसं मॉडर्नाइज केलं असतं, तर तुम्ही आज कुठेतरी डिजिटलच्या सोबत असता पुढे मागे. पण डिजिटल फार हवे, म्हणजे आता खूप पुढे निघून गेलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटत नाही की प्रिंट मीडिया तो जो अंतर जे पडलंय ना, ते कितीही ऊर फाटेस्तोवर धावली तरी ते गाठू शकत. मला असं वाटतं की राजकीय नेतृत्व किंवा राजकीय परिस्थिती याच्याबद्दल ज्या पद्धतीनं ही दोन्ही मान्यवर मंडळी आपली भूमिका मांडत असतात, त्याचं विश्लेषण करत असतात, ते ज्यांना पटतं ते बघत असतात. आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर जसं
आता आपल्याला प्रभाकर सूर्यवंशी यांनी सांगितलं की जेव्हा लोकांना आपले प्रश्न, आपल्या मनातले मुद्दे समोरचा माणूस उपस्थित करतोय असं वाटतं, तेव्हाच तो कनेक्ट वाढत असतो. आणि पुन्हा तंत्रज्ञानाच्या बरोबरीनं, काळाच्या बरोबरीनं सगळे बदल स्वीकारत ही मंडळी नव्या प्रसार माध्यमांच्या काळामध्ये टिकून आहेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील, डिजिटल माध्यमातील आणि पत्रकारितेतील अनुभवी अशी ही दोन दिग्गज माणसं आली, अतिशय मनमोकळेपणानं बोलली. याबद्दल मी या दोघांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद.